आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार, तर संध्याकाळी 5:30 वाजता काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक होणार। राहुल गांधींच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय होणार। मुंबईत आज भाजपा आमदारांची दादरमधील भाजप कार्यालयामध्ये महत्त्वाची बैठक। उपमुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये बैठकीमध्ये विधानसभा मतदारसंघातील कामाचा आढावा घेतला जाणार। एका वर्षाच्या आत मध्यावधी निवडणुका लागणार, काँग्रेसचे नेते भूपेश बघेल यांचं वक्तव्य। फडणवीस राजीनाम्याच्या तयारीमध्ये, तर योगींची खुर्ची हलू लागल्याचं बघेल यांचं विधान। पंकजा मुंडे दिल्लीमध्ये दाखल, काल नितीन गडकरींची दिल्लीमधल्या घरी घेतली भेट। पंकजा मुंडे दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता। सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची कायद्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन सुरू करत आहे। मराठा कुणबी एकच असून अधिसूचनेची तत्काळ अंमलबजावणी करा, मनोज जरांगेंची मागणी। शिंदे साहेबांनी, गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांची आदेश काढलेला आहे। ती अधिसूचना तिची अंमलबजावणी तात्काळ लगेच करण्यात यावी, यासाठी हे आमरण उपोषण सुरू आहे। त्यासाठी हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधाराची गरज लागते, तर 57 लाख नोंदी सापडल्या। आरक्षण दिलं नाही तर सगळीकडे विधानसभेला सर्व जाती धर्माचे 288 उमेदवार देणार। विरोधी पक्षासह मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी, तर अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास एकेकाचं नाव घेऊन पाडणार, जरांगेंचा इशारा। आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या, नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय नाही, मग 288 उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे। काही झालं तर सगळी जबाबदारी आंदोलन थांबवण्यासाठी निवेदन देणाऱ्या गावांची। निवेदन देऊन आंदोलन मोडीत काढून जातीय रंग देण्याचा प्रयत्न, मनोज जरांगे पाटलांचा आरोप। काही झालं तर याला जबाबदार हे आजूबाजूचे निवेदन देणारे असणार आहेत, कारण निवेदन देऊन गोरगरिबांचं आंदोलन मोडीत काढायचं आणि उगा जातीय रंग द्यायचा हे ते काम करणार आहेत। लोकसभेच्या निकालानंतर मातोश्रीच्या परिसरामध्ये सत्ताधाऱ्यांचे बॅनरमधून ठाकरे गटाला डिवचण्याचा महायुतीचा प्रयत्न। राज तिलक की करो तयारी, एक अकेला सबसे भारी, बॅनरवर उल्लेख। मुंबईमधल्या सिद्धिविनायक मंदिराबाहेर शिंदे ठाकरे गटामध्ये बॅनर वॉर। ठाकरे गटाच्या अनिल देसाईंच्या अभिनंदनाचे बॅनर, तर दुसरीकडे शिंदे गटाच्या सदा सरवणकरांच्या कामांचा लेखाजोखा।